हा बारमाही आंबा आहे, 12 महिने लागणारा. आणि हा खास आंबा काढ बघू. हा आंबा तयार झालाय. बघून समजत असेल तर त्यातला काढून न्यायचा. नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर गांगण. यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो. गुहागर तालुक्यातील गिमवी या गावी माझ्या मिसेसची आत्या राहते आणि तिने तिच्या मेहनतीने आणि कष्टाने या ठिकाणी तिने आंब्याची बाग आणि छोटी नर्सरी तयार केलेली आहे. तर ते आज बघण्याचा योग मला आला आहे. तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माझ्या मिसेसच्या आत्याच्या नर्सरीला भेट देऊया. चिपळूण गुहागर मार्गावर गिमवी फाट्याच्या पुढे थोड्या अंतरावर मुख्य रस्त्याजवळ असलेले हे आत्याचं घर. घराच्या परिसरात नारळ, फणस, आंबा, जाम इत्यादी झाडे लावलेली आपल्याला दिसतात. घरासमोरील तुळशी वृंदावनाच्या डाव्या बाजूने लांबलचक पसरलेल्या जागेवर आत्याची बाग आपण आज पाहणार आहोत. ही आमची आत्या, जिला केरुताई म्हणूनच सर्वजण ओळखतात. ती आम्हाला बाग दाखवण्यासाठी किती उत्सुक आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसून येते. ही बघ कोकणी. हे बघ हो बघा हे कोकमा फुटीवर आहे. हा पण कसा आहे ना, हा बघा या इकडे लिंबूकडे. हे बघा लिंबू. हे काय ते केशर केशर हे तुम्ही आणलेलं असतात ना. ती बघ ही बघ जांभळ. आत्ता जांभळ धरते वाटतं. ही बघ आत्ता धरते जांभळ. म्हणजे ती पावसात पिकणार आहे. हो हे जांभळाचं झाड आहे. हे नारळाचं आहे. हा पेरूचा आहे. हा पेरूचा आहे. हा आंब्याचा आहे. कोलंबा. मी तो दाखवला चांगला एवढा पिकलेला काजू तयार झालेला काजू आहे एकदम. हा बारमाही आंबा आहे, 12 महिने लागणारा. त्याचं फळ मोठं झालं की त्याचं लोणचं वगैरे करायला किंवा कापून घालायला हे करायला बरे वाटतात ते. नुकताच आंब्याला चांगला मोहर आलेला आहे. नुकताच मोहर आला. आंबा खास लोणच्यासाठी वापरला जातो आणि याचं उत्तम लोणचं होतं. आत्याच्या मेहनतीने बनवलेली ही बाग, फार कष्ट केलेले आहेत आत्यानी. आता आपण आत्यानी खास नर्सरी या ठिकाणी बनवलेली आहे, तिथे आपण जातो. चला तर. आत्या, हे कोणती झाडं इथे तू लावलेली आहे नर्सरी? म्हणजे कुठच्या झाडांची आहे? साग आहे, बांबू आहेत, काजू, रक्तचंदन, साधं चंदन. हे जे वाफ आपल्याला दिसते ते पूर्ण सागाचे आहे. हे रक्तचंदन आहे. रक्तचंदन हा काजू आहे. ओव्हरवाईज घेऊन म्हणतो.
सांगा. हा बांबू आहे. काय काय आहे? फार्म हाऊस ना आत्याचं नर्सरी घर आणि नर्सरी घर आणि नर्सरी. अजून पाठी जायचंय. जायचं जाऊ. तो तिकडं खैर आहे. हा, आवळा आहे. हा. आपण खैर आहे. गुरांमुळे बागेचं नुकसान होऊ नये म्हणून ही अशी कसरत करत बागेत यावं लागतं. येतो. हा. दोन्ही विहिरी पण आहे. केवढी जमीन आपली. एकदा आले होते ना तेव्हा आणि हा खास आंबा काढ बघू. हा आंबा तयार झालाय. हा पण हापूसच ना. हापूसच ओरिजिनल हापूस. आम्ही काही खतं बितं काही घालत नाही, फवारणी करत नाही, निव्वळ बाग बघून बघून हे खाली बघा इथे इथे. एकदम छान मस्त वाटलं. मस्त एकदम. दहा वर्षापूर्वी ही जमीन पडीक माळरान होतं. पावसाळ्यातही पाणी न टिकणारी लाल तपकिरी जमीन, इथे काहीच होणार नाही असे त्यावेळी गावचे लोक म्हणायचे. गिमवी फाट्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर गिमवी गावात यांचे एकत्रित घर होतं. केरुताईचे यजमान, ज्यांना आम्ही भाऊ म्हणायचो, त्यांची मुंबईला नोकरी असल्यामुळे केरुताई मुंबईलाच राहत होती. फक्त सुट्टी सणवार असलं की गावी जाणं येणं होतंच. दोन्ही मुलांची म्हणजेच अभय व सुजित व मुलगी वैशाली यांची लग्न झाली, नातवंड झाली, भाऊ सेवानिवृत्त झाले. मग केरुताई आणि भाऊंनी गावी यायचा निर्णय घेतला. गावातील घर फार जुनं होतं. मग चिपळूण गुहागर रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या या वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधून या माळ रानावर झाडं लावायला सुरुवात केली. तिच्या मुलांनी देखील या कामी खूप मदत केली. दोन्ही भावंडांना गावची ओढ होती. दोन्ही भावंडांनी मिळून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर गिमवी फाट्यापासून 500 मीटर आत फार्म हाऊस बांधून गावातील गावकऱ्यांना रोजगार मिळवून दिला. कालांतराने केरुताईंच्या यजमानांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पण खचून न जाता दुःखातून सावरून आपल्या यजमानांचे स्वप्न आत्याने जिद्दीने व मेहनतीने साकारत या माळरानावर आज हे नंदनवन फुलवलेले आपल्याला दिसते. हे तिच्या कष्टाचे मेहनतीचे फळ म्हणावे लागेल. बागेत आंबा, काजू, फणस, नारळ,
सुपारी, कोकम अशी अनेक झाडे व फुलझाडे लावलेली आहेत. सुट्टीमध्ये नातवंड, जावई, नातेवाईक आले की आत्या त्यांना ह्या बागेत हमखास घेऊन येते व त्यांच्याबरोबर मन मोकळेपणाने झाडांची माहिती देते. हा आंबा यंदा गोड लागणार, हा फणस पिकला असं म्हणत झाडांशी गप्पा मारते. आज भाऊ नाहीत म्हणजेच तिचे यजमान हयात नाहीत, पण त्यांचं स्वप्न मात्र आत्या जिद्दीने साकारत आहे. खरंच मंडळी, ही फक्त बाग नाही तर ती आत्याची तपस्या आहे. पडीक माळ रानावर प्रेमाने फुलवलेलं हिरवं स्वप्न.